आज ना मी पुण्याला जाताना माझे फॅन लोक भेटले बरं का रेल्वेमध्ये. नमस्कार म्हणलो पब्लिक, आज ना मी लातूर जाईल तर पुण्याला बरं का. पहिलं तर सॉरी बरं का, कारण व्हिडिओ टाकायला उशीर झाला. उशीर म्हणजे पुण्याहून पार लातूरला आलो. मग घरात आली पहिल्यांदा बॅग भरलो, त्यानंतर चार्जर घेतलो कारण ही विसरलो. माहिती मंडळाला बरं का एवढा उशीर झाला का मला जायला. रेल्वे सुटायला फक्त 5 मिनिट राहिले होते. लगेच आलो रेल्वे स्टेशनला, आली रेल्वेत बसलो. इथं आम्ही याच्या आधी एक आपला भाऊ आलता, त्याने तिकीट बी काढलं होतं आणि आपल्याला जागा पकडली. मग भावाला धन्यवाद म्हणलो. एक तासानंतर मला एवढं बोर होईल का रेल्वेमध्ये माहिती. मग थोडं झोपला आणि केलो आणि झोपीला दिला धप्पा. का भावाने आपल्या पाणी पोटातली पाणी प्यायला. बोर व्हायला म्हणून जरा पबजी खेळा म्हणलं, पण पबजीला रेंज नव्हती. अभि आता तर एवढं वक्त बोर व्हायला म्हणलं काय करावं चिवड्यावर घातला ताव. आणि आमच्या घरच्यांनी सगळ्यांना चिवडा दिलता बरं का. चिवडा पण एवढा दिलता का नाही पार गंगाळा भरल म्हणलो. मग काय पद्धतशीर चिवडा खात बसलो एकटा. खालून का काकूचा आवाज आला चिवडा सांडायला म्हणल्या खाली. नंतर म्हणल्या चिवडा तर खाली सांडला तर चिमट्या गेली म्हणल्या खाली. मग चिवडा खायचा बंद केलो आणि ही भाऊ एक तास आमच्या पिशी बसला आणि पुन्हा म्हणते तुझे व्हिडिओ बघतो. मी म्हणलं बरं लवकर सांगितलं. मग बेळ घेतली, बेळ बी पद्धतशीर खाल्ली म्हणलो. भावाला म्हणलं लय वक्त बोर व्हायले भाऊ. मग त्यानं म्हणला थांब तुला जादू दाखव. मी म्हणलं भाऊ असली कसली जादू आहे बघावं तर म्हणलं तरी असलं काहीतरी करते ना. मी म्हणलं भाऊ कुठे शिकलास म्हणलं रे जादू. त्यानं म्हणला तुझ्या शिकला म्हणला. बड़ा हरामी हो बेटा. मोजून फक्त 5 मिनिट झोपलो होतो बरं का. तर ह्यांनी खाली काळा बाजार केला. काय तर सोडा म्हणत जी ती घ्यायला लागली तर जाऊ द्या म्हणलं मला पण द्या म्हणलं इकडे. मग आलो रे बाबा पुण्यामध्ये. चला भाऊ आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो बरं का.